आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 26 जानेवारी भारताचा एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा दिवस। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने भारताचा कारभार आपल्या स्वतःच्या संविधानानुसार 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला। म्हणूनच हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो। मित्रांनो, प्रजासत्ताक म्हणजे काय? तर प्रजासत्ताक म्हणजे जिथे प्रजेची सत्ता असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगातील सर्वात मोठे आणि सर्वश्रेष्ठ संविधान दिले। या संविधानाने आपल्याला जगण्याचे हक्क दिले, शिक्षणाचा अधिकार दिला आणि सर्वांना समानतेची वागणूक दिली। आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, यांचे श्रेय त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांना आणि क्रांतिकारकांना जाते, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। तसेच आजही सीमेवर आपले जवान डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहेत, म्हणूनच आपण सुरक्षित आहोत। त्यांच्या त्यागाला मी कोटी कोटी प्रणाम करतो। एक विद्यार्थी म्हणून आपली जबाबदारी काय? केवळ भाषण करणे किंवा झेंडावंदन करणे म्हणजे देशभक्ती नाही, तर वेळेवर शाळेत जाणे, मन लावून अभ्यास करणे ही देशभक्ती आहे। परिसर स्वच्छ ठेवणे आणि झाडे लावणे ही देशभक्ती आहे। मोठ्यांचा मान राखणे आणि नियमांचे पालन करणे ही सुद्धा देशभक्तीच आहे। आपण सर्वजण मिळून अशी प्रतिज्ञा करूया की आपण एक सुजाण नागरिक बनू आणि आपल्या भारताला जगातील सर्वात शक्तिशाली आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू। जाता जाता एवढेच म्हणेन, उत्सव हा स्वातंत्र्याचा, अभिमान हा तिरंग्याचा। नतमस्तक होऊन त्या वीरांना संकल्प करूया भारत घडवण्याचा, संकल्प करूया भारत घडवण्याचा। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।